महावीर पडलेला आहे, तर देवांनी दुदुमण्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या, पुष्पांचा फुलांचा वर्षाव केला. कर्णासारखा वीर आता पुन्हा होणे नाही, म्हणून सर्वांनी कर्णाच्या मरणाचं या मरण देवीने वरण केलं, म्हणून त्यांनी स्वागत केलं. विजयी झाला धनुर्धर वाद्य नांदे कोंदले अंबर जय घोषे सर्ववीर स्वशिबिरी पातले. पांडव विजयी झाले, पांडव विजयी झाले असा जयघोष करत असताना आपल्या शिबिरामध्ये सर्व गेले. परी अंतरी म्हणे चक्रधर हा कर्ण सत्वाचा सागर मम भक्त उदास उदार धीर ऐसा नसे त्रिभुवनी. आणि त्यावेळेला परमात्मा मनामध्ये विचार करत होते, माझा हा कर्ण निस्सीम भक्त होता, औदार्य नावाचा गुण मी त्याच्याकडे दिला होता. कारण कर्णाला औदार्य नावाचा गुण परमात्म्याने दिला होता, म्हणून तो कर्ण सडळ हाताने दान करायचा, मागचा पुढचा काहीच विचार करायचा नाही, म्हणून त्याला दानशूर अशी पदवी मी त्याला प्राप्त करून दिली होती. आज माझा तो निस्सीम भक्त माझ्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. आता याचे सत्व पाहिजे मग काही अपूर्व दिजे म्हणून विप्रवेश यदुराजे धरिला तत्क्षणी. आणि आता यांचं काहीतरी सत्व पाहूया, म्हणून त्यावेळेला काय झाले का ब्राह्मणाचं रूप देवाने ताबडतोब धरलं. कापत कर्णाजवळी आला स्वस्ती वाचन करिता झाला म्हणे यजमाना भला भला सत्ववंत तू. आणि कापत कापत ते ब्राह्मण म्हातारा ब्राह्मण होता, ते देव त्या ब्राह्मणाचं नाटक करत असताना श्रीकृष्ण परमात्मा कर्णाजवळ आले आणि त्या ठिकाणी स्वस्ती पाठ म्हणायला लागले. स्वस्ती न इंद्रो वेदश्रवा स्वस्ती न पूषा विश्ववेदाः स्वस्ती न तारस्तो अरिष्टनेमि स्वस्ती न बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. हे कर्ण महावीरा, अरे तू मोठा धर्मराजा आहे, देणारा आहे, तू मला काय दान देतो बोल. द्रव्य इच्छा होती म्हणी आलो तुझ जवळी म्हणून परी तू पडिलासी समरांगणी तरी मीची हतभाग्य. आणि आता मला तुझ्याकडून फारस द्रव्याची इच्छा होती, म्हणजे धनाची इच्छा होती, आणि तू मला धन देशील या आशेने मी आलो होतो, पण तूच आता पडलेला दिसत आहे. आणि माझं दैव खोटं, मला तुझ्या हाताने धन मिळायचं नाही. तू गावदार चक्रवर्ती तिही लोकी तुझी कीर्ती असो तुझ झाली ऐसी गती आता काय मागावे. आणि असो बाबा, तू उदारांचा राणा आहे, सगळ हाताने दान, या हाताचं या हाताला मेळ लागू देत नाही दान करेपर्यंत. आणि असं तू दान देणार आहेस काहीच विचार न करता. पण जाऊ दे, माझं भाग्य खोटं, आता तूच मरणाच्या दारात उभा आहे, मी तुला कशाला मागू. मनी विचारी वीरकर्ण मी पुण्यकीर्ती सूर्यनंदन विन्मुख जातो आधी ब्राह्मण तरी यासी काय देऊ. आणि मग कर्णाने मनामध्ये विचार केला की मी सूर्यपुत्र आहे, आणि मी आतापर्यंत बोललं तसं वागलेलो आहे, आणि जर मी मरताना आता ब्राह्मण माझ्या दारून वापस गेला तर मी तिथं जाऊन देवाला काय तोंड दाखवू. म्हणून आता कर्ण मनामध्ये विचार करत आहे की याला देऊ तर काय देऊ. परी स्वर्णबद्ध माझ्या दाती अमोलिक रत्ने आहे ती पारोणी द्यावी हाती ब्राह्मणाचे. आणि बघ आता इथं तर काही घर नव्हतं, इथं काही देता येत नव्हतं, पण दातात स्वर्णबद्ध सोन्याचे दात आणि त्यामध्ये अमोघ रत्न बसवलेले होते. ते दात पाडून मी याला देतो, जेणेकरून याला अमोघ रत्नाची प्राप्ती होईल. मग म्हणे प्रावधारी मजपे काही नाही अवसरी परी दंती रत्ने असती जारी ती घेई पारोनिया. आणि बाबा, हे ब्राह्मण बाबा तुम्ही थांबा, जाऊ नका. माझ्याकडे आता तर इथं द्यायला तुम्हाला काही नाहीये, पण माझ्या 4 दातात मोती बसवलेले आहेत, अमोघ रत्न बसवलेले आहेत. ती 4 दात पाडा आणि ते मोती तुम्ही घ्या. ये रू म्हणे तुझ सत्व राखणे तरी स्वहस्ते पारोणी देणे आम्ही ब्राह्मणी शस्त्र घेणे हे केली खरे. आणि मग त्याने सांगितलं बाबा, ब्राह्मण कधी शस्त्र उचलत नसतात, तुला जर ते दाताचं दान करायचं असेल तर दे तुझ्या हाताने काढून. आम्ही ते तुझे दात पाडत बसत नाही, मोती पाडत बसत नाही, द्यायचे असतील तर दे, नाही तर चाललो. मग कर्ण कलंडोनी क्षिती गडबडे पाषाण घ्यावया हाती तव बाण अंतर्गत जाती जे अंगी
दात पाडण्यासाठी कर्ण दगडाकडे लोटांगण घेत होता. पाषाण घेऊन या करी प्रवर्तला दंत पारोचारी तव रूप दाखवी श्रीहरी चतुर्भुज अयोध्येशी. आणि मग आता दगड हाताला लागला. जसा दगड घेतला आणि दात पाडणार तेवढ्याच देवाने काय केलं, चतुर्भुज रूप त्याला दाखवलं आणि उदार करणारा कृत्य केलं. कारण मरणी जया जे आठवे तो तेची कटी ते पावे म्हणून मातेची स्मरावे पंडुकुमारा. देवाने सांगितलं मरता वेळेला जर माझं दर्शन झालं, माझं रूप आठवलं तर मलाच येऊन प्राप्त होसाल. असं मरता वेळेला देवाला कर्णाला देवाने दर्शन दिलं. अंगी मेघवर्ण कांती पितांबर पदक दीप्ती शंख चक्र गदा हाती पद्म मंडी. आणि निळी अशी कांती परमात्म्याची जी रूप छाया आहे ती निळी आहे. पिवळा पितांबर आहे. 4 भुजा हातामध्ये आहेत आणि 4 भुजामध्ये एका शंख चक्र गदा आणि पद्म. पद्म म्हणजे फूल. असे 4 हात आणि परमात्म्याचं रूप अतिशय सुकुमार दिसत होतं. देखोणी कर्ण विस्मित झाला तव देव म्हणे माग वहिला येरू श्री चरणी लागला मग बोलिला सद्गती. आणि त्यावेळेला आता ते रूप पाहिल्यानंतर तो कृत्य झाला आणि त्यावेळेला परमात्म्याने सांगितलं हे कर्णा मी तुझ्यावरती तुझ्या औदार्यावरती प्रसन्न आहे. माग तुला काय मागायचं आहे. त्यावेळेला चरणारविंदी नमन केलं. देवा तू अनाथाचा नाथ भक्त वत्सल महासमर्थ परात परमोक्ष पंथ देशी स्वादासा. भगवंता तू अनाथाचा नाथ आहे, दिनाची माऊली आहे आणि तुझा जो भक्त आहे त्याला राखीव मोक्ष असतोच. मोक्ष तर तू देतच, पण आता यानंतर करणं काय मागत आहे. मज तू भेटलासी अंती तेने पावलो उत्तम गती. आता काय वागू श्रीपती पूर्ण झाले मनोरथ. अपिचेत सुदुराचारो भजता माम अनन्य भाग. अपिचेत सुदुराचारो म्हणजे कितीही त्याने जन्मभर दुराचारपणा केलेला असावा, पण मरतानी जर माझं नाव घेतलं का माझं रूप आठवलं तो मलाच येऊन मिळतो. म्हणजे वैकुंठ भुवनी घर केले. तसंच माझं घर अलगतच मी आता मोक्षपदाला प्राप्त होणार आहे. माझी सद्गती चांगली होणार आहे असं कर्ण बोलत आहे. स्वामी काजी प्राण वेचिला अर्थ देव ब्राह्मणा ओपिला तारुण्य भोगासे भोगिला स्वकांतेशी. तेव्हा मी 3 कामं चांगले केलेले आहेत. या स्वामीसाठी म्हणजे जो राजा आहे दुर्योधन त्या राजासाठी माझा जीव सुद्धा दिला आणि जो कोणी माझ्या दारात आला त्या अतिथीला मी विनमुख जाऊ दिलं नाही. धनामध्ये मी आसक्ती ठेवली नाही. जे धन माझ्या हातात पडलं जितकं पडलं तितकं मी दान केलं. आणि एक काम केलं, एकाच पत्नीवरती ऋषाली नावाची माझी पत्नी मी तिच्याशीच समागम केला. बाकीच्या स्त्रिया सदा बहिणी माया म्हणून पाहिल्या. या गुणी जरी देशी स्वभावी तरी उत्तम कुळी जन्मवी स्वकीय स्थानी वास करवी भक्ती देई चरणाची. जर ह्या 3 गुणावरती तू प्रसन्न असशील माझ्या तर एक काम कर की तुझ्या वैकुंठामध्ये मला वास दे आणि ज्या वेळेला मला जन्म देशील त्यावेळेला तुझा भक्त म्हणून मला जन्म दे आणि तुझी अखंड प्रीती मला दे. कारण तुकोबाराय म्हणतात अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती पडून राहीन तये ठाई तुझबा नाने कंटाळा उगाच संताची ये पायी. तसं मला तुझ्या चरणाची सेवा दे. हे जी देवा मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा. मागते याची पुरविण इच्छा हेची देगा जगदिशा ऐसे मागोनी परियेसा केजिला प्राण. माझ्याकडे जो कोणी मागायला काही आला त्याला मी कधी वापस पाठवलं नाही पाहिजे. त्याची प्रत्येक इच्छा मी पूर्ण केली पाहिजे एवढंच दान दे. आणि आता त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय म्हटलं आणि देवाच्या चरणारविंदी प्राण सोडला. तया देवा झाला प्रसन्न तया देवो झाला प्रसन्न दिधले वैकुंठी कैवल्य स्थान मग आला जगत जीवन शिबिरी आपुले. आणि त्याच्यावरती अत्यंत प्रसन्न झाले आज परमात्मा आणि त्याला वैकुंठामध्ये स्थान दिलं आणि सायुज्यता नावाचा मोक्ष त्याला प्रदान केला.
आणि आता त्या ठिकाणी परमात्मा आपल्या शिबिरामध्ये आले. शिबिरामध्ये आले, ड्युटीवरती चालू झाले. येणे कर्णाची दातृत्व कथा श्रुत केली कुंती सुता म्हणे ऐसा उदार दाता नाही त्रिभुवनी. आणि आता कर्णाचे गुण परमात्मा या शिबिरामध्ये गाऊ लागले पांडवांच्या. सांगितलं असा ना भूतो ना भविष्यती, असा योद्धा पुढे होणार नाही, एवढा दानी दाता. कारण दात्यांनी दान केल्याशिवाय वैकुंठ पद कोणाला प्राप्त होत नाही. म्हणून तर तुकोबारायांनी अभंग केलेला आहे, दाते हो दान करा जातो पंढरपुरा, न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा. तसं दात्यांनी दान केल्याशिवाय हे शरीर चालू शकत नाही, असा महान दाता कर्ण गेलेला आहे. म्हणून उदारतेची धन्य जे वंचिती अर्थ प्राण जे वंचिती अर्थ प्राण तयाची पुण्य कीर्ती प्राण प्रसिद्ध होया. आणि खरोखर तेच जीव धन्य आहे की ज्यांचा पैशात लोभ नसतो. मोह नावाचा महिषासूर ते मारतात आणि जे येतील त्याला दान करतात, त्याचं शास्त्र सुद्धा त्यांची कीर्तीचं गायन करते. कारण तुकोबाराय म्हणतात, वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. हिची दान दे ग देवा तुझा विसरण व्हावा. पार्थासी म्हणे सर्वेश्वर कर्ण महावीर सत्वधीर साही जणी मिळवणी संहार केला तयाचा. आणि त्यावेळेला आता सर्वेश्वर परमात्मा अर्जुनाला काय बोलत आहे, अर्जुना अरे हा कर्ण या सर्वांमध्ये श्रेष्ठ असणारा योद्धा होता, महावीर आणि अतिशय धैर्यवान योद्धा होता. कारण युधिष्ठिराचा मोठा भाऊ होता ना, अतिशय धैर्यवान योद्धा होता. याला 6 जणांनी मिळून मारलं. पार्थ म्हणे ते कोण नारायणा येरू म्हणे ऐके अर्जुना कुंतीये मागितले बाळा इंद्रेली कुंडल कवचे. 6 जणांनी मारलं बरं कर्णाला. ते 6 जण कोणते देवा, असा अर्जुनाने प्रश्न केल्यानंतर सांगितलं, कुंतीनं 5 बाण त्याच्याकडून अमोघ बाण मागून घेतले होते. पहिला वार कुंतीने केला, दुसरा वार इंद्रदेव स्वर्गातून आले कवच आणि कुंडल त्याला मागितले, त्याचं दान त्यानं केलं. ते दुसरा वार त्याच्यावरती इंद्राने केला. धरणिये गिळले चक्राते हनुमंते बांधिले रथाते परशुरामे शापिले होते की यशने दी हतियार. आणि आता काय झालं, धरतीने मारलं. तिसरी ही धरती आहे, धरतीने त्याचा रथ गिळला. हनुमंताने शक्तीनं त्याला बांधून टाकलं. किती झाले, 4. आणि आता पाचवं जे काम केलेलं आहे ते परशुरामाने श्रापित त्याला केलं होतं की ज्या वेळेला तुला या विद्येची खरी गरज असेल त्यावेळेला विद्या तुझी निष्फळ होणार आहे. असं 5 जण झाले. ऐसा साही जणी वधिला कर्ण पांडवा आनंद झाला जाण परिसंचित दुर्योधन काय करिता झाला. आणि असं 6 जणांनी त्याला मारलं. अशा प्रकारे आता बोलणं चाललं. त्यावेळेला इकडं दुर्योधन काय कटकारच काम करत आहे. हे कर्ण पर्व ग्रंथातरी कथिले असे कवीश्वरी ते ऋषिवाक्य सर्वत्री मान्य सकळ नृपनाथा. व्यासांचं वाक्य लिहिलेलं आहे. व्यास महाराजांनी हे पुराण लिहिलेलं आहे. व्यास महाराजांचे वाक्य सर्व ऋषी मुनींना सर्वांना मान्य करावेच लागतील. आणि म्हणून हे व्यास महाराजांनी लिहिलेलं महाभारत पर्व, त्यामध्ये कर्ण पर्व आणि या कर्ण पर्वाला सर्व ऋषी मुनींनी मान्यता दिली. परी व्यासोक्त भारत शतसहस्र असे गणित तेथे कर्णशीर निभ्रांत छेदिले पार्थे. 700 श्लोकामध्ये महाभारत यांनी व्यास महाराजांनी लिहिलेलं आहे. 7000 श्लोकामध्ये महाभारत व्यास महाराजांनी लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी व्यास महाराजांनी थोडं वेगळं लिहिलं होतं. सांगितलं की त्याचा गळा छेदन केला कर्णाचा. ते ऐकेगा नृपनाथा रणी पडलिया सूर्यसुता कौरव सैन्य तत्वता दाही दिशा पळाले. आणि ती महाभारताची मूळ महाभारताची व्यास महाराजांच्या कथा आलेली आहे. ती मी तुला सांगतो ऐक. ज्या वेळेला कर्ण रणांगणामध्ये पडला होता त्यावेळेला दुर्योधनाचं सैन्य सैरावैरा पळत होतं. कर्ण पडता रणमंडळी दुःखाश्रू ढाळी अंशुमाळी नीज करे स्पर्शोणी अस्ताचळी
सागरी स्नान करीत असे. आणि मग कर्ण रणांगणामध्ये पडला. त्यावेळेला सूर्यनारायणाने काय केलं, आपले डोळे रडत होते सूर्यनारायणाचे डोळे, कारण पुत्रा स्नेह मोठा असतो. पुत्र मेला म्हणून आज सूर्यनारायणाने स्नान केलं. रितारथ घेऊन तैवेळी शैल्य प्रवेशला कौरव दळी धरणीवरी अंग घाली दुर्योधन. आणि शल्य मामा जो रथाचा सारथी होता कर्णाच्या, तो रिकामा रथ घेऊन कर्ण याच्याकडे दुर्योधनाकडे गेला. त्यावेळेला दुर्योधन लोळणच घ्यायला लागला होता. त्याची नेत्रोदके करुणी सिक्त झाली असे अवनी. म्हणे बाळमित्रा मज टाकोणी कर्णवीरा केलासी. दुर्योधन तसा वाईटच होता, पण दुर्योधनाने एकच काम चांगलं केलं होतं, कर्णासोबत मी मैत्री केली. आणि ज्या वेळेला कर्णासाठी दुर्योधन रडत होता, त्यावेळेला धरती माता सुद्धा रडू लागली की धन्य आहे तो कर्ण, की त्याच्यासाठी हे एवढा राजा लोळत आहे. आहा कर्णा परम उदारा, आहा कर्णा रूप सुंदरा, आहा कर्णा समरधीरा गुण गंभीरा आठवू किती. हे कर्णा, तुझे किती गुण आठवू रे. तू किती समरामध्ये रणांगणामध्ये धीरत्वाने युद्ध करायचा आणि वीर आणि शूर तू होता. कर्णा प्रताप चंड किरणा तू पावलासी अस्तमाना. उदय आता नव्हे पुन्हा पडली सेना अंधारी. आणि आता आमची सेना अंधारात गेलेली आहे, आता पुन्हा उजेडात येणे नाही असा विचार करू लागला दुर्योधन. तुझी ये स्वरूपावरून मन्मथ टाकावा ओवाळून. कवच कुंडले केली अपर्ण पुरंदरासी. ज्या वेळेला इंद्र तुझ्याकडे कवच कुंडल मागायला आला होता, त्यावेळेला तू आपल्या शरीरातले काढलेले ते कवच कुंडल त्याच्या स्वाधीन केले. एवढं तर तू उदार आहे, पण तुझ्या उदारतेची ख्याती जितकी वर्णन करावी तेवढी थोडी आहे कर्णा. तू उदाहरणाचा साच तात्काळ दिघली कुंडले कवच. कृपणतान धरिसी साच काय वाचा मानसे. काय तुला बोलून तुझे शब्दाने तुझं काय हे करावं, कारण तू चिकट म्हणजे कंजूस तू थोडाही नव्हता. तुला काहीच हित म्हणजे स्वतःच काहीच नव्हतं. जे होतं ते दान करण्यासाठीच होतं. औदार्य सत्वत्व परोपकार धर्मराया समगंभीर पराक्रमी पुण्य पवित्र तुझा ऐसा नसेची. तुझ्यासारखा पराक्रमामध्ये पुण्य आणि पवित्र दुसरा कोणी नाहीये कर्णा. असो इकडे रणसांडोणी पळे तेव्हा कौरव वाहिनी. तव भीमे आनंदोणी हाक फोडली आवेशे. आणि ज्या वेळेला ते कर्ण याचं सैन्य कर्णाच्या बाजूचं सैरा वैरा पळत होतं, जसं नद्या कशा जोरात पळतात तशा प्रकारे ते सैन्य पळत असताना भीमदादा हसून जोरात हाक मारत होते. प्रति शब्द उठिला निराळी कौरव सेना कापे चळी. कित्येक वीर ते काळी ठेशी गेले जीव भये. आणि जशी आरुळी फोडली या भीमदादांनी, तशी आपोआप काही जणांचे तर तिथंच प्राण गेले. अशी जोरात डरकाळी फोडली होती. वीर म्हणती भये करुण पैलाला रे अर्जुन. की दुःशासनाचे रक्तपान करुण्याला भूपोदर. आणि आता ते सर्व वीर विचार करू लागले, इकून अर्जुन आला आणि इकून भीम आलेला आहे. असं वाटते का दुःशासनाचं रक्त पिऊनच आलेलं आहे, कारण दुःशासनाचं रक्त पिण्याची प्रतिज्ञा दूध सभेमध्ये भीमदादाने केली होती. आणि ते रक्त पिऊन आला की काय असं विचार करत आहे. असो ते भय समुद्रात कौरव सेना अवघी रडत. परिकरणाचे स्तवन भूत शैल्य करी ते धवा. आणि ती सर्व सेना या भीमदादाच्या भीतीने रडत असताना शल्य मामा कर्णाची स्तुती करत होते. म्हणे कर्णा समवीर पाही नोहेच कदा त्रिभुवन त्रयी.